आपण बघत आहात स्टार 9 मराठी न्यूज चॅनल। परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी शिवाजी देवसरकर। आपण बघत आहात स्टार 9 मराठी। आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये ढांकी नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ अर्चना सुंदरकांता वासमवार ह्या ठाकरे उबाटा गटाकडून नगराध्यक्ष म्हणून एक या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत। आपल्यासोबत आहेत। नमस्कार ताई, आपला परिचय? मी सौ अर्चना सुंदरकांता वासमवार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष। मी सर्वप्रथम माझ्या जनतेचे मनापासून आभार मानते। जे केल्याबद्दल मी मनापासून त्यांचे ऋणी आहे, आभारी आहे। ज्यांनी की एवढा विश्वास मला दाखवला, त्यांनी या पदावर बसवलं। आज मी एक गृहिणी आहे। याच्यातून मी समजू शकते की जेणेकरून आज प्रत्येक महिला पाण्यासाठी आमची तळमळ आहे की जी आज मी प्रत्येक वेळी ज्या ज्या चौकटीत गेली त्या चौकटीत मला पाण्यासाठी मागणी झाली। आणि माझा सर्वप्रथम तेच मुद्दा असेल की मी प्रत्येक गृहिणीला भरभरून पाणी देण्याचा असं मी प्रयत्न करेन। तर ताई, मला एक सांगा, तुमचा राजकीय प्रवास कधीपासून सुरुवात झाला? याच्या अगोदर तुम्ही निवडणूक वगैरे लढवली का किंवा पहिलीच निवडणूक होती? नाही, बिलकुल नाही। मी सर्वप्रथम या क्षेत्रात आहे। आणि निवडणूक लढवित असताना तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रचार करत होते त्यावेळेस तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागलं? नाही, अडचणी तर भरपूर आल्यात, पण ते एक म्हणजे ते बाजूचा मुद्दा राहिला। तर येणाऱ्या काळामध्ये ताई, आपण जे मुख्य प्रश्न आहे पाण्याचा, तो कशा प्रकारे मार्गी लावा? नाही, आम्ही कसं सर्वप्रथम आता काळ समित्या स्थापन झाल्या, सर्वजण मिळून ठरवू आम्ही आणि पुरेपूर प्रयत्न करू की आम्ही ते मार्गी लावे। पूर्व काळापासून आहे आणि आम्ही नक्कीच आता समजा आज आमची स्थापन झाली तर आम्ही पुरेपूर प्रयत्न करेन की हे प्रश्न सोडवू। अजून तुम्हाला काय वाटते, कोणते प्रश्न आहेत ढांकीमध्ये? ढांकीमध्ये घनकचरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जेणेकरून की जिथे तिथे खूप घाण आणि खूप हे साचलेलं आहे की नाल्या, रस्ते आणि जे सिग्नल आहेत ते लावायचे आहेत की जेणेकरून की त्यांनी असं सुरक्षित येणं जाणं झालं पाहिजे। मुली शाळेतून व्यवस्थित रक्षण झालं पाहिजे। आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याचे प्रश्न आपण कशा प्रकारे मार्गी लावू? नाही, आरोग्याचे प्रश्न आम्ही सगळेजण मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू आणि पुरेपूर लक्ष देऊ आम्ही तिकडे। तर तुम्हाला एक नगराध्यक्ष पदाचा कार्यभार तुम्ही स्वीकारला, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटते? नाही, स्वीकारला आम्ही ते म्हणजे कसं आज ना उद्या तर आम्ही समजा एक मी सर्वसाधारण गृहिणी होते, आज तिथून तिथपर्यंत गेले, त्याच्यासाठी मी खूप मनापासून त्यांची ऋणी आहे की मला तिथपर्यंत नेलं। आणि मी एक स्त्री आहे म्हणून मी प्रत्येक स्त्रीचं समजू शकते की आम्ही त्याच्यातून गेलो म्हणून। आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये किंवा आपण महिलांना, आता तुम्ही धाडसी मनाने एक राजकारणामध्ये आल्या, नगराध्यक्ष झाले, आपल्याला जनतेने भरघोस मताने निवडून दिलं, तर येणाऱ्या म्हणजे महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? महिलांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे की नाही पाहिजे? बिलकुल यायला पाहिजे। जेणेकरून आज एक स्त्री घर सांभाळू शकते तर ती गाव का नाही सांभाळू शकत, राजकारण का नाही करू शकत? तर महिलांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे। प्रत्येक क्षेत्रात महिला आहे ना। तर या ठिकाणी आपल्यासोबत अर्चनाताई वासमवार ह्या नगराध्यक्ष, ढांकी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, आपल्यासोबत त्यांनी चर्चा केली। येणाऱ्या काळात ढांकीचे जे प्रश्न आहेत ते चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करू अशी त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही दिली। आमच्या चॅनल स्टुडिओमध्ये आले आणि आम्हाला 2 शब्द सांगितल्याबद्दल धन्यवाद।